इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरच्या स्थानिक राजकारणात रविवारी मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला। उबाठाच्या माजी महापौर विद्या विजय निर्मले आणि त्यांचे पती विजय निर्मले यांनी उबाठाला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। निर्मले दाम्पत्याच्या औपचारिक पक्षप्रवेश जिल्हाध्यक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात झाला। याच कार्यक्रमात उद्योगपती प्रवीण कृष्णानी आणि गोदू कृष्णानी यांनीही भाजपा प्रवेश केला, ज्यांचा प्रवेश समारंभ त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता। दोन्ही ठिकाणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विशेष उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमादरम्यान सर्व 4 नेत्यांचे भाजपमध्ये स्वागत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्साहात केले। जिल्हाध्यक्ष कार्यालय आणि कृष्णानी निवास दोन्हीकडे वातावरण उत्साहपूर्ण होते। पक्ष पदाधिकाऱ्यांचे मत होते की या अनुभवी आणि प्रभावशाली व्यक्तींच्या आगमनामुळे भाजपची स्थानिक ताकद लक्षणीयरित्या वाढेल आणि संघटनेला नवी गती मिळेल। दरम्यान प्रवेशानंतर लगेचच भाजपाने गोदू कृष्णानी यांच्यावर विश्वास दर्शवत त्यांची भाजपा उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली। नियुक्तीपत्र जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लहर पसरली। पक्ष नेतृत्वाचे म्हणणे आहे की निर्मले दाम्पत्य आणि कृष्णानी कुटुंब भाजपामध्ये येत असल्याने उल्हासनगरच्या राजकीय समीकरणांना नवे स्वरूप मिळेल आणि संघटना आणखीन बळकट होईल। आज माजी महापौर विद्याताई निर्मले ते आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि त्याचबरोबर 2 दिवसा अगोदर आपल्याकडे बहनवाल ताई आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांनी आणि आज गोदू कृष्णानी आणि त्यांची पूर्ण कुटुंब यांनी असा आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे। खरं तर ही सर्व मंडळी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याने जी विकासात्मक कामाला गती देण्याचं काम केंद्रातलं एनडीएचं सरकार आणि राज्यातलं महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार काम करत आहे। या कामाला आणि कामाबरोबर जे विचार पारदर्शकतेकडे घेऊन जातात अशा विचारावरती विश्वास ठेवून त्यांनी सर्वांनी प्रवेश केला आहे। खरं तर या सगळ्यांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खूप खूप स्वागत करतो आणि या सर्वांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।